नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी आदित्य पाटील, ओनर ऑफ खिलारी डेअरी फार्म। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बर्लीचे फायदे आणि तोटे। तर मित्रांनो, यापूर्वी तुम्ही व्हिडिओ चालू करायच्या आधी आपण आपल्या खिलारी डेअरी फार्म चॅनलला सबस्क्राईब केलं तर दयविकृत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूया। सुरुवातीला आपण पाहूया बर्लीचे फायदे काय। तर मित्रांनो, बर्लीचा पहिला फायदा म्हणजे आपल्या म्हशीचे जे आपण म्हशीला खाऊ घातल्यानंतर म्हशीचे काही प्रमाणात दुधाची वाढ होते आणि ती वाढ व्हायला आपल्याला काही दिवस बरं वाटते। पण मित्रांनो, बर्लीचा दुसरा फायदा सांगतो मी तुम्हाला। बर्लीचा दुसरा फायदा म्हणजे ती आपल्याला बाकीच्या खाद्यापेक्षा खूपच स्वस्त मिळते। जसे की आपले समजा आपल्या इकडे पेंड आहे 40 रुपये किलो, तर बर्ली आपल्या इकडे जास्तीत जास्त आपल्याला 10 रुपये किलो ते 8 रुपये किलोच मिळते। हा आपला सर्वात मोठा बर्लीबद्दल फायदा आहे। तर मित्रांनो, लगेच बर्लीचे तर फायदे ऐकले, पण बर्लीचे काही हानिकारक गोष्टी आहेत ज्या बर्लीमध्ये, ते सुद्धा ऐका। म्हणजे बर्लीचे घाटे काय हे सांगतो तुम्हाला। 2 घाटे सांगतो मित्रांनो। सुरुवातीचा घाट सांगतो मित्रांनो, बर्ली ही एक लिक्विड पदार्थ असते, जेणेकरून समजा तो भुसा असतो, दारूचा तोता असतो तो बिअरचा, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते। पण मित्रांनो, त्याच्यामध्ये प्रोटीन खूप मात्रा असते। जसे की 1 किलो खाऊ घातले त्यामध्ये तुम्हाला 20 ते 30% प्रोटीन मिळते। पण त्यामध्ये तुम्हाला समजा आळ्याचे वेस्टेज तयार होणार, जे आळ्याची घाण येणार ती पूर्ण त्या बर्लीमध्येच मिक्स होणार। त्यामुळे बर्लीत आपल्या म्हशीला खाऊ घातल्यानंतर बर्ली खाऊ घातली ना, त्यानंतर म्हशीला फंगस होणार। फंगस झाल्यानंतर म्हशीला कमजोरी वाटणार, असे बरेच काही गोष्टी होणार। म्हणजे जेणेकरून म्हैस आपली एकदा समजा ही म्हैस आहे, ती म्हैस एकदा जर उतरली की डबल तयार नाही होणार, आणि तयार नाही झाल्यामुळे ती माझा होणं येणार नाही भविष्यात। मग ती लॉंग टाइम जर तुम्ही बर्ली खाऊ घातली ती कधी गाभणच राहणार नाही, किंवा मग तिथे म्हणजे असे बरेच अडचणी होतात। काय म्हणजे पुन्हा तिथे पाचन तंत्र सुद्धा कमजोर होतं बर्ली खाऊ घातल्यामुळं। समजा तुम्ही आता 2 किलो बर्ली खाऊ घातली म्हशीला, तर त्याचा परिणाम असा होता बघा की म्हशी एक किलो म्हशीला पचणार आणि 1 किलो वेस्टेज म्हणजे बाहेर पडणार। जसे की समजा त्याचा परिणाम तुम्ही होणार की 1 किलो जे खाऊ घातलंय ते म्हशीला लागणार, बाकीचं वेस्टेज सगळं शेणाच्या द्वारे बाहेर पडणार, जेणेकरून तुमचं शेण सुद्धा खराब होणार। जसे की शेणाची क्वालिटी आपली बदलणार। जसं नॉर्मली शेण हे होते ते शेण तसं येणार नाही, काय नाही। बाकी शेण तुमचं सगळं मग जे बर्ली जवळपास 50% बर्लीच राहणार तुमच्या शेणामध्ये, हे असं प्रकार होते। आणि जरी तुम्हाला बर्ली खाऊ घालायची असेल तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जसे की तुम्ही आता जनावरांना जेवढे चारा खाऊ घालता त्याचे 10% तुम्ही बर्ली खाऊ घालू शकता। असं नाही की खाऊ घालू नये, 10% खाऊ घाला जनावरांना, ती 2 टाइममध्ये देऊन। म्हणजे समजा तुमचे जनावर तुम्ही 15 किलो चारा देत असाल तर त्यामागे 10% म्हणजे तुम्ही 1 किलो खाऊ घाला। अर्धा किलो पेंडीवर टाकून दिली तरी चालेल। तर अर्धा किलो दिले म्हणजे काय, बर्ली चांगलं राहील म्हशीला। असं नाही की पूर्णपणे ती वेस्टेज आहे। तुम्ही जर लिमिटमध्ये खाऊ घातली तर जनावरांसाठी चांगली पोषक बी आहे ती आणि चांगली आहे। पण तुम्ही जर तिची मात्रा वाढवली, काही जण 5-5 किलो एका टाइमला खाऊ घालतात, जेणेकरून खर्च कमी येतो बाकीच्या खुराकाचा। तर तसं न करता तुम्ही तिचा मात्रा कमी करून खाऊ घातली तर चांगले राहील। नाही तर मग तुमच्या मशीनला परिणाम होईल, तुमचा गोटा सुद्धा बंद पडू शकतो, अशा गोष्टीमुळे नुकसान होते। तर मित्रांनो, या गोष्टीची काळजी घ्या आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि खिलारी डेअरी फार्म चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।